ओय प्रियंका, हा अरे ऐक ना. का हो काय झालं? थोडा प्रॉब्लेम झालेला का? कशाचं काय? अरे आपण बँकेत सोनं नव्हतं ठेवलं तर हा बँकेत नोटीस आलं या. ती नोटीस म्हणते आली? ती म्हणते तुमचं सोनं आहे, लवकरात लवकर सोडून घ्या ना तर निलावात घेऊ म्हणते डायरेक्ट. मग आता काय करायचं? तुझ्या आईकडे जाते का? आता घरात तर काही पैसे नाहीत. नाही तर कसं होईल, आपलं 50,000चं सोनं 25,000साठी जायचं डायरेक्ट वायाला. येणार कारण प्रॉब्लेम होईल रे. अरे कशा लोक आपलं ऐकतं सोनं किती 2-2.5 लाखाचं सोनं आहे. हम्म. हां, लाखासाठी जर ते सोनं जर निलावात गेलं तर काय प्रॉब्लेम आहे, उपयोग होईल ना का? हा मग आता काय करायचं? हो, मी गावात बी 1-2 जणांना मागून बघितलं. मग पण ते काय म्हणते त्यांचं खाताचं यायचं, कोणी काय सांगते. मी चेअरमनला मागायला जावं तर चेअरमनचीच उचल आहे का आपल्याकडे. कसं त्यांना तरी मागणं मला बी योग्य वाटाना. आपण काय करू, तू तुझ्या माहेराला बरं का, भावाची बिचार चांगली परिस्थिती सध्याच्याला, त्या एकूण थोडंफार पैसे घे, एक एवढे लाख रुपये मागेऊ. आपण काय करू, परत नवं जुनं केलं ना त्याचं त्याला देऊन टाकू माघारी. सध्या लय तू काही बी कर त्यांच्याकडून मागून आण, पण होईल का तुझ्या बघू तेवढं? विचारून. हां, बघते ना विचारून आता. अरे विचारून नाही रे, घेऊनच ये, काही कर पण घेऊन ये. आता त्यांनी पण दिलं तर पाहिजे ना, दादाला तर विचारते मी तसं. तुला म्हणणार नाही तर तुझं नाहीच म्हणणार नाही. बरं चला जाऊन तर बघू. मी काय लिहू? चला ना मी एकटीकडे जाऊ. नको, मी नाही गो, मला नाही बरोबर वाटणार. तू काय कर, तू बरं. एकटीच जा. हां, तू एकटी जा, तू डायरेक्ट मागून ये. तुला नाही म्हणणार नाही. बरं जमल जाईल. मी आलो असतो पण मला ते बरोबर नाही वाटणार इथे यायला. ठीक आहे, ये जाऊन तू बरं आणि लगेच जा. हां, काय चाललंय वहिनी? काही नाही, बोल ना. आज कसं काय इकडं? हा यावं म्हटलं तुमच्याकडे. दादा कुठे गेला? दादा तर जॉबला गेले तुझे. हां जरा काम होतं त्यांच्याकडे. कसलं का? जरा पैशाची अडचण होते. कसली पैशाची अडचण? ते आम्ही जरा बँकेत नाही का सोनं घाण ठेवलं होतं, त्याचा आता निलाव आहे. मग ते तुमच्या गावात बघायचं, इथं कुठं? आता गावात तर नाही ना जमणार. गावात आधीच उचलन ती घेतलेली दुधाची आणि त्याची, आता एवढ्या म्हणजे एमर्जन्सीला कोणी देणार नाही ना. चुकीच्या रस्त्याला आलाय तुम्ही. इथं कुठं? चुकीची रस्त्याला म्हणजे माझ्या भावाचं घर आहे. आम्ही इथं काय पैशाचं झाड लावले? चुकीच्या रस्त्यावरती आली तू. इथं काय पैशाचं झाड नाही लावलं आम्ही. वहिनी खरंच लई अडचण आहे आमची. आणि मी दादाला मागायला आले नाही का, तो असेल तर देईल मला, नाही म्हणलं तर माझी मी जाईल. ठीक आहे, मग बघ तुझ्या ह्यानी. वहिनी दादा कधी येणार आहे? येतील आता. मला जरा पैशाची अडचण होते नाही का. आम्ही पण घरावरती लोन काढले, आमचं पण लोन आहे. सगळं तुम्हालाच देऊन कसं होणार? नाही तुमचं लोन म्हणजे कसं, तुमचं एवढं काही एमर्जन्सी नाही ना. आता आमचं अडचणीत आहे आणि आम्ही माघारी देऊ तुमच्या. मला माहिती आहे ते देणारच नाहीत ना, आणि माझ्या शब्दाच्या पुढं पण नाही येत ते. तुम्ही एवढं गोल्ड लोनचं केलंय, ते तुम्हाला आयडिया पाहिजे ना, कधी क्लोज होतंय लोन, काय बघायचं होतं. अचानक येऊन तुम्ही कसं पैसे मागू शकता आम्हाला? बघत होतो वहिनी, नाही झालं. दादा आला. कधी आली तू? मी आता मग कशी चालले. चपाण्याला तू आले पण नाही केला, काही नाही. नाही जरा अडचण होती म्हणून अचानकच आले. कसली अडचण आहे? पैशाची अडचण होती जरा. ती काय? ते बँकेचं नोटीस आहे, आम्ही गोल्ड लोन टाकलं होतं नाही का, आता त्याचा निलाव आहे. निलावाला निघले? हां निलावाला निघले सोनं सगळं आता ते. तुम्ही एवढे दिवस कसं काय मग आधीच तयारी करायची ना थोडीशी? तयारी करत होती, जरा अडचण होती, पैशाचं नाही काम झालं. मग घ्या. मग आता तुझं काय म्हणणं आहे? आता मला काही थोडे पैसे लागत होते, मी तुझे रिटर्न करून नाही का परत. रिटर्नला आता काय झालं, हे आत्ताच घराला लोन काढलं होतं आणि आमचा आत्ताच 1 तारखेला हप्ता गेला आणि आज कसं काय करायचं? बघ ना तू होत असेल तर नाही का, आम्ही परत देऊन टाकू तुझे. जरा अडचण आहे आमची. अहो आपलं पण काहीतरी बघा. तीच सांगतोय मी, 1 तारखेला आत्ताच हप्ता झाला आमचा बँकेत. 6 महिन्याला हप्ता आहे, ते द्यावा लागतोय. 6 महिन्याला आहे ना, मग कर ना. आता म्हणजे 1 तारखेकडे तुझ्याकडनं काय अरेंज होत असेल तर बघ ना, म्हणजे आम्ही रिटर्न करू परत. आपलं पण बघा ना थोडंसं. अरे तू सगळं थांब ना. बहिणीचंच का बघता? वहिनी थांबा, दादाला बोलते मी. अरे अमाऊंट लई 5-10 हजाराचा विषय होता, तर वेगळा होता. 1 लाख रुपये येतं. आता बघ ना काहीतरी आमच्याकडून पण अरेंज होईना. लाखभर रुपये एवढे नाही ना लगेच व्हायचं. मला पगार 40-1 हजार, मला पगाराची वाट बघावं लागेल 1 महिनाभर.
मला वाटलं तू देशील नाही का. द्यायला देईन पण इतके नाही होणार. एवढे 5-10 हजाराचा विषय वेगळा आहे. आणि तुम्ही काही झालं की तुम्हाला कसं काय असं म्हणावं मी तरी? नाही, त्यांना भावाचंच घर दिसतं. नसेल त्यांच्या गावात ती काय अडचण नसेल, पण आता इतके नाही होणार भाऊ. 5-10 हजाराचा विषय असतात वेगळा होता. एवढ्याच लय अवघड आहे. तुम्ही लय आशेने आले पण इतकं अमाऊंट नाही माझ्याकडं. तुम्ही एक काम करा ना, गावातूनच कोणाकोणतरी घ्या ती सोनं मोडून सोनं काहीतरी सांगा त्यांना. आता गावातून नाही ना, आधीच उचलून ते घेतली नाही का दुधाची आणि त्याची. गावात तर काही होईना. त्यांनी पण बघितलं बऱ्याच जागेवर जाऊन. होय हो, तुम्ही जर आता तिला पैसे दिले तर मी घर सोडून निघून जाईन. मला सांगा, तुम्ही मला कधी दिले का माझ्या चैनीसाठी पैसे? मी कधी तुम्हाला मागितले? तुम्ही कधी दिले हसतमुखानी, धर तू हे घे ते घे, दिले? कधीच नाही दिले. उद्या माझ्या भावाची अडचण होती, तुम्ही दिले मला माझ्या भावाला कधी पैसे? मग तुमच्या बहिणीला कसं देता तुम्ही? तुम्ही एक ठरवायचं, त्यांना पैसे द्यायचे का नाही. अरे द्यायचे पण इतके नाही देऊ शकत मी, तिला तीच सांगतोय. आपल्या घराचं लोन राहिले ते राहिले मिटवायचं, त्यांचं कुठं बघता? आपलं पण आहे ना काहीतरी. का आयुष्यभर तुमच्या बहिणीला सांभाळत बसणार आहे तुम्ही? त्यांचं ती बघते पण आता तू ना एक काम कर, तू जा. आमच्याकडे काही लगेच अरेंज होणार नाही. हे काही झालं की तू इकडे नको यायचं डोगड बघ घ्या लगेच कसं व्हायला लागलं तिला. आणि तू काही झालं की नोटीस धरा तुमची, तू डायरेक्ट फोन करायचा असतो, असं ऐकवायला नाही यायचं. कुठून आणायचे पैसे आम्ही तरी? हा प्रियांका, तुला हिस्सा ऐकायचं राहिलं होतं का आता? हा, तुला मी फक्त काय म्हणलं होतं, भेटलं तर थांब, नाही लगेलो घे म्हणलं होतं. तू का म्हणून आली म्हणून इथपर्यंत आलोय मी. एवढंच ऐकून घ्यायचं राहिलं होतं का? मी म्हणे भाऊ हे तुमचं सरळ चुक होते बरं का. तुम्ही एवढं बी घालून म्हणून आम्हाला बोलू नाही. आम्ही गरीब आहे पण इतके बी नाही की बाबा तुम्ही काय बी उठा सुटा काय बी आम्हाला बोलायला. आमची बी अडचणी ही तुम्हाला दिसते ही काय मनान झाले का? आम्ही लोन काढले, माझ्या नोकरीवर लोन काढले, फिटायचं कसं असं? नाही म्हणून सांगा डायरेक्ट का डायरेक्ट हाकलून दिल्यावर कुत्र्याला हाड केले ना करायचं बरं असं ही पार. हा, आम्ही कधी हक्क दाखवायला आला ना की माझ्या बायकोला सुद्धा म्हणलं नाही की तुझ्या बापाची जमीन हक्क दाखवा एक कशा. तुम्ही गाण ठेवली पार नोटीस येऊस तर तुम्हाला पैसे सोय होत नाही. तुम्ही आमच्याकडे कसं काय आता मग? आम्ही फक्त मदतीचा हाक मागितला होता. नाही करायचे, आमची बी अडचणी चालू झाला, विषय संपला. तुला एवढंच ऐकायचं होतं का? हे पण जाऊ दे बाबा, आता लेकरू आपलं ठेवू नाही ठेवलंय का? माझं टाक बाबा बँकेत आणि तिचं सोडून दे. प्रियांका लय होतंय गड्या मला. तुझा अपमान केलेला मला इथं अजिबात जमणार नाही गड्या. जाऊ दे एवढ्या सोबी म्हणाय असते तुम्ही आधीच पैशाची अरेंज केली असते. मग काय झाले असते अरेंजमेंट तर इकडे आलो नसतो तुम्हाला तोंड दाखवायला मिल मध्ये. काही गरज नव्हती आम्हाला. नोकरी आहे म्हणून आम्ही कसे 5-5 हजार रुपये मागं ठेवून पैसे साचविलेत आणि कसे तरी उभा केलंय. तुम्हाला ती देखवा ना, तुम्ही आवर्जून तुम्हाला वाटतं आमच्याकडे लय पैसे आहेत. नाही माझ्या डोक्यात असं कधी पाप बी नव्हतं बरं का सासूबाई. माझ्या मनात असं कधी आयुष्यात कधी पाप आला नाही की तुमचं वाईट होणं आमचं चांगलं असं कधीच नव्हतं आलं. मदत लागली म्हणून तुला मी म्हणलो होतो. पण आता तसं पाहायला गेलं तर कवच मी तुमचा कलमा ऐकते. अरे भाऊ कर बहिणीला मदत. आता तूच मोठा आहे, तुझ्याकडे येणार तर कोणाकडे जाणार? ती पण हाई तुझ्याकडे म्हणूनच आली ना. तिथं तुझ्या बायकोनी तिला दारातूनच किती कजने ते सुनावलं. असं नसतं. आज तिला वेळ येतं, उद्या तुम्हाला असं. अरे कोणाची काय दुपारची सावली कळलं ते सांगता येत नाही. वेळ प्रत्येकावर येते. कर तू तिला मदत. करायचं आपण हे किती 1 लाख रुपये आणायचे, आम्हाला 40,000 पगार तर आम्ही कसे काय करून आता मग तुला काय- 15,000 15,000 विषय ठीक होता. अरे पण शेतीचा आधार आहे तुला. तिने काही हिस्सा मागितला का तुला? उद्या जर तिचा नवरा म्हणला हिस्सा घ्यायचा, तुला द्यावा नाही लागणार? मला हिस्सा यांच्याकडून 1 रुपया बी नको. आम्ही फक्त मदत मागितली होती. तुम्ही डोक्यात नसलेल्या डोक्यात घाला त्यांच्या हिस्साचं. बरं जाऊ अरे दे. आता ए, चल, तीच प्रथा प्रियांका, चालू आहे. चल. आम्हाला तुमचा हिस्सा बी नको काहीच नको. तुमचं तुम्ही बघा. जाऊ दे नाही, बरं. राहून द्या. तुमच्या दारात जायला ना तिथून पुढे तर लक्षात राहून द्या. कुत्र सुद्धा येणार नाही तुमच्या दारात, कधी येत सुद्धा नाही. चल आपलं तू बस झालं. जाऊ दे, सोड. काय करत नाही चालली. जाऊ नको म्हणावा. बस झालं. काय अरे असले आबरू घालण्यापेक्षा नसलं बरी. परत आलो नाही म्हणून तरी बरं होईल. दाजी ऐका मी काय म्हणतोय, बघू थांबा तुम्ही एवढं तडकाफडकी नाही नाही तुम्ही बरं आमच्या बरं कुत्र्याला हाडकं टाकले केले म्हणजे काय करायचं आम्ही माणसं आहेत, कुत्री बित्री नाहीत. यांनी डोक्यात घातलं काहीतरी. अरे डोक्यात काय आहे? तू ह्यांचा काय विषयच नव्हता ना. त्यांनी हिस्साचं काय आता हिस्साचं काय तवा? हिश्श्याचं मग आता तिचा आम्ही हिस्सा मागायचा आलो आपल्याला नव्हतो. ह्यांचंच बघायचंय का? अरे तू थांब ना, आता ती दाजी एक तर चिडून चालले वडीत तू राखली होती की त्याच्यात? ह्यांनी मोकार कुठं करून ठेवलाय काहीतरी. थोडा वेळ झालं. काय हाय बरं आता काय आता आमची इज्जतच नाही ठेवली इथं. हा सासरवाडीत यावं का म्हणून नाही आम्हाला फार कुत्र्याकडे हाल केला करायला लागले. मी म्हणजे काय करायचं. ऐकलं मंगल तू काय म्हणली? मी कुठं काय ते म्हणतात हिस्सा मागितला नाही बहिणीने. म्हणजे हे टेपोरे आपल्याला घ्यायच्यात का? आपल्यावरचं काय तिला गरज काय करायचं तुला बोलण्याची? काय करायची? जाऊन दे राव, काय हाल अहो, चालू बोलतात. त्यांचं निलावाला निघलंय मग ते झोपले होते का शेजारी असे दाजी? असतात का आपल्या?
हा पण आपल्याच येतं कुठं लोकांचे त्यांना सांगायचं मी काय काम म्हणतो दाजीला अडचण होती मान्य आहे. दाजी आतापर्यंत म्हणले का पण महिनाभर आधी कल्पना द्यायची की नाही त्यांनी ते म्हणे आमचं निलावा निघलंय सोनं आणि आता कसं करायचं. अरे बाबा नितीन पण हिला म्हणायची गरज नाही ना हिश्श्याची. बरं मी म्हणे भाऊ तुम्हाला मला एक सांगा, आजपर्यंत लग्न झालेलं आमचं जो 4 ते 5 वर्ष झालं, तुम्हाला 1 रुपया तरी सासरवडीत मागा आलो का? आलो का मला मागा सांगा, शब्दाने सांगा. काय ना पण महिनाभर झालं ना, तुम्ही आधी मागाय पाहिजे होते अगोदर. आपण तू गरज पण इतके पडली बोलली. म्हणून म्हणलं आजपर्यंत 1 रुपयाला कधी आम्ही मिना झालो नाही तुम्हाला. पण थोडं थोडं असतं हा तर आपण मिटवलं असतं ना. हे पार इथपर्यंत आल्यावर ते आपल्या दारात येतात. तेवढंच हे झालंय, पैशाच होईन काहीतरी त्यांनी करू पैसे काहीतरी. दिले आता असते, ताई पण काय काय म्हणते माहित राव डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट ऐका का? ना तुम्ही, पाहुणे. कशाचं त्यांनी काय बिगारावर माहिती लोन काढलेले, आता आम्हाला माहिती सगळं. आणि ते पगारावर वागते का आता? अरे पण बायकोच्या गळ्यात पोते ती टाक गाणं आणि तिने बहिणीला पैसे मग त्यांचं गाण मग हीच मी करत गपला बसायचं का का? तोय? बघितलं मी का? काय म्हणतोय मी ऐका फक्त मी काय शांत म्हणतोय बसेल तुला. ऐका ना काका, मी काय म्हणलं फक्त की बाबा आमचं सोनं जी निलावात निघणार आहे हा, है ना. ती बाबा फक्त आम्हाला नवं जुनं करू सर द्या म्हणतोय. आता त्याची दुसरं काय म्हणलोय का हा, आम्ही? करू 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 आम्ही बघू. चला बस झालं काय आता. अरे दाजी अहो दाजी ऐका ना, करतो आम्ही काहीतरी. सांगा आबा तो त्यांना ऐक. एवढं चिडून हे करायचं फक्त आम्हाला आणि एक कसं महिनाभर असतं, आधी ही कल्पना. काय तुटत नसतेत ना ते गोते पैशाचे वगैरे हे बरोबर आहे. त्यांनी नितीनने पैसे दिले पाहिजे, पण त्यांनी घरावर लोन काढलेलं आहे. ऐकत जा, नाही त्यांनी पैसे दिले असते ना. 2 दिवसात लयतले 2-4 दिवसामध्ये नवं जुनं झालं आणि मी त्यांना दिलं असतं पण ना. तुम्ही अगोदर यायचे ना, महिनाभर अगोदर किंवा 15 दिवस अगोदर तुम्ही एका एकीच डायरेक्ट पैसे मागायचे. आणि ते मला डायरेक्ट दुसऱ्या म्हणतं याचं ठेवा आणि तिचं हे करा. एक ना एकच होईन ना, मग आपण कुठून तरी करतो इतकं म्हणूच नका ना. तिला तरी अंगावर काढून देऊ वाटन का सोनं? नाही द्या, तुमच्या बहिणीसाठी द्या. अरे नको ना बोलू तू काय बाबा. अरे तुझं बाबा बरं तिचं करत. नाही दिलं तू तर घरात जा. माझं दे बाबा ठेव चालते आई चालत थांब, मी करतो पैशाच काहीतरी करतो आम्ही. ती देतात म्हणले माघारी. हा हो का ते आबा ते बी देतात माघारी. त्यांच्या बहिणी माघारी द्या दिल्याच्या नंतर. चल बरं आले सर आता चहा पिऊन जा. आलं हा जा, चहा करू त्यांना. आणि तू आज प्यायला येऊ नको. हा थांब इथं. तुला मला गावात राहायचंय, परत दुसरे लोक काय म्हणतील?